नमस्कार टी9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का। बडगुजर आणि घोलप भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। मोठं शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या आधी मात्र भाजपमध्ये नाट्य दिसलं। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांना पक्ष प्रवेशाची कल्पनाच नव्हती। पक्ष प्रवेशानंतर बडगुजर यांच्या ठाकरेंच्या पक्षाला त्यांनी इशारा देखील दिलेला आहे। पक्षासाठी ज्यांनी ते काम केलं पण तो अचानक व्यक्तीने मला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे। आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही, मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपला जो काही खाक्या आहे तो दाखवून देऊ। गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या, त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल। पण माननीय गिरीश भाऊने आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला। खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं, त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला। निवडणुका समोर आहेत, महापालिकेच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे आणि नाशिक जिल्हा तर आपला बालेकिल्ला आहे। पण तुम्हाला आधी सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेपर्यंत निवडून आलेले होते आणि आता किती करायचे आहेत? अबकी बार 100। खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार शक्य नाही। आणि तर येत्या काळामध्ये दाऊद भाजपमध्ये सहभागी होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे। बडगुजर यांच्या प्रवेशानंतर संजय राऊतांनी टीका केली। सलामी कुत्ता भाजपमध्ये आलाच आहे, तर आता दाऊद सुद्धा सहभागी होईल असं राऊत म्हणाले आहे। पुढल्या काही काळामध्ये दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदलाच घेऊन हस्तक खूप झाले ना आता त्यांच्या पक्षामध्ये। आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील। दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानं सलीम कुत्ता तर आलेलाच आहे। त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील। कारण त्यांच्या लोकांचं मगाशी बोलताना ऐकलं, त्यांनी आता हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष सगळ्यांसाठी खुला आहे। येत्या काळामध्ये दाऊद सुद्धा भाजपमध्ये सहभागी होईल असा टोला